आपला बिरजेव लागला होता, आपल्या शिक्षकांना लागला होता मागणी मागायला. त्या तर पहिल्या सत्य युगाला त्या तर वेळेला बरं का. मग कासलिंग देवानं आपल्या शिष्याला काय सांगितलं पाहुणे त्या वेळेला? सांगितलं असेल जाहीर पुढल्या बाजूला. एक लाजराचा जरा मुकडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदन असतोय कसा जीव माझा फुलला ग 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 भोजनाची तयारी भोजनाची तयारी भोजनाची तयारी भोजनाची तयारी वालू गाया करायचा वालू गाया करायचा शिष्याला बोलत शिष्याला बोलत माझ्या शेताया माळा पा शेता माझा माळा बघा आलं माझ्या मनात आलं माझ्या ध्यानात पूर्वी बघाया नावाची पूर्वी बघा नावाची आडनाव गोसावी आडनाव गोसावी माझ्या चालल्या वावीला भेट दिली प्रेमानव माझ्या चालल्या वावीला भेट दिली प्रेमान गा माझ्या चालल्या ववीला 100ची नोट किव माझ्या चालल्या ववीला 100ची नोट किव मी वते नाला आभारी मी ते नालव तू माझ्या वाटला सोडला जाग्याला गा माझ्या प्रवीण पवन्यान आडनाव जाधव गा माझ्या प्रवीण पवन्यान आडनाव जाधव गा त्यांच्या बघा जोडीला त्यांच्या बहिणीला दिलीप या जाधव दिलीप या जाधव
करायला त्या तर वेळेला बरं का उलजंती भागाला उलजंती भागाला गुरुची लागला होता सेवा करायला सिद्ध महाळप्पा त्या वेळेला आणि जसा आपला शिष्य लागला होता गुरुची सेवा करायला कल्लीकडल्या बाजूला सिद्ध महाळप्पा त्या तर वेळेला बरं का आणि काय मागितलं पाहुणे त्या वेळेला नाहीतर मागटला असेल शाहीर त्या तर पहिल्या सत्य उगाला बरं का आणि मला भोजन पाहिजे असा लागला बोलायला जसं गुरुनं मागितले म्हणलं पण मला शिष्याला देणं भाग पडले असं आपला लागला होता शिष्य लागला होता भोजनाची तयारी करायला त्या तर वेळेला बरं का तुला दिलं नाही ग दिलं नाही पर क्या करी हे पोरे आमच्या अण्णापाला बी मुलगी आहे 2 मुली आहे द्या पोरगी जर लगीन झाल्यानंतर नांदा गेल्यानंतर काय होतंय आई बापाला कळते काय कसं दुःख सुख आहे बर पोरी तू रडू नको ग रडू नको मांडवदारी तुला दिलं नाही ग दिलं नाही पर क्या करे पुरी रडू नको ग रडू नको मांडवदारी रडू नको मांडवदारी रडू नको ग रडू नको मांडवदारी आलं माझ्या मनातव आलं माझ्या यावं आलं माझ्या ध्यानातव हर्षट ताई नव आडनाव या आडनाव जाधव माझ्या झाल्या वरीलव शेत दिलीव हर्षट बागा ताई नव शंभराची नोट किव लावलं माझ्या या लावलं या गोदानव माझ्या रंजना या ताई नव रंजना या ताई नव नाव ताई किव गोसावी हाई किव माझ्या झालेल्या वरीला असे करू पाया भेटदिली प्रेमानव भेटदिली प्रेमानव भेटदिली प्रेमानव हर्षतया ताई नव आपल्या चाललेल्या ववीला 500 रुपये बक्षीस करतात काय तर कथा लावून दिली पाहिजे बरोबर आहे आपल्याला काहीतरी कथा सांगितली पाहिजे आपण तर सिद्ध महाळप्पा लागला होता माझ्या जेवण पाहिजे माझ्या गुरुला त्या वेळेला बोलल्यानंतर आणि जसा गुरु नवयोजनाचं जेवण पाहिजे असं म्हणण्याकर शिष्य लागला होता माळीकराय आपला गुरुसाठी बोलण्याची तयारी करायला त्या तर वेळेला बरं का लाडी माझं रमल माझं मन डोल्याचा लाडी माझं रमल माझं मन डोल्याचा लाडी माझं रमल माझं मन डोल्याचा लाडी माझं रमल माझं मन आंब्याचं बन तिथं आंब्याचं बन हे टिंबाड्या दादा हे ढोल आणि कैताळ असल्या शाळेचं मन रमते हो बरोबर आहे ढोल आणि काही तशी काय आहे ढोल्याचा अंजा लाडी माझं रमल माझं मन ढोल्याचा अंजा लाडी माझं रमल माझं मन
डोल्याचा अंजला आणि माझं रमल माझं मन डोल्याचा अंजला आणि माझं रमल माझं मन पवळ्या पवळ्या मनीवर राजा पवळ्या पवळ्या मनी पवळ्या पवळ्या मनीवर राजा पवळ्या पवळ्या मनी आणि जसं गुरुनं आपल्या शिष्याला सांगितल्याप्रमाणे शिष्य लागला तर भोजनाची तयारी करायला त्या तर वेळेला बरं का मला वालूक पाहिजे वालूक करायचं आहे आणि जसं वालूक करायचं म्हणून तसा शिंदमाले आपला गुरुसाठी तयारी लागला तर वालकाची करायला त्या तर पहिल्या वेळेला बरं का मला जेवण पाहिजे कासिंग देव लागला होता बोलायला सिद्धमाळा पाला त्या वेळेला बरोबर आहे गुरुन काय तर मागितलं प्रमाणे शिष्याला दिलं पाहिजे त्या तर वेळेला उलजलते नगराला बाबा 10-15 पोराला लागला बोलायला आणि जसा सिद्ध माळेकराय आपल्या उलजंदी गावामध्ये 10-15 पोराला बोलायला लागला आपल्याला गुरुची भोजन द्यायचं गुरुला आपली तयारी करायची बालकाची असा लागला होता सांगायला 73 वेळेला बरं का पोराला जवळ घेतल्या बोलवलं माझ्या गुरुचा वालूक करायचा आहे आणि वालगी घेऊन मला जायचंय बरं का ढोल असा आज कसा ढोल वाजतोय तसा ढोल वाजवला पाहिजे ढोलाचा गजर केला पाहिजे त्या वेळेला आणि जसं आपल्या माळीकरायानं आपल्या पोरांना सांगितलं जसा ढोल वाजला पाहिजे टिपरू वाजलं पाहिजे गुरुला आपल्या आवाज गेला पाहिजे 73 वेळेला बरं का गोम सांगती ना हे डोल्या गोम सांगती ना माझ्या तू येशील का माझ्या वरीत तू गाशील का सांगती ना माझ्या तू येशील का माझ्या वरीत गाणं तू गाशील का माझ्या वरीत गाणं तू गाशील का
सुंबवरानो या मांडल करण्याचा मालक कवन करण्याचा मालक कुबाच्या गाण्याला जातू बाबा वाटायला वाटायला सूर्य नगराला पानपुरा आपल्या या मालकाने माकोबायचं कारण म्हणलं माकोबायचं म्हणलं पाहिजे बरोबर आहे. मायकाच कारण म्हणलं मायकाच लावलं पाहिजे गाणं. अक्का मायावा चिचणी मध्ये कशी आली आणि जसं अक्का मायावा चिचणी मध्ये कशी आली कुणाच्या पोटी जन्म घेतला ही कथा आपल्याला धरायची या तर वेळेला बरं का. कथा धरायची म्हणजे चिचणीत राहिलेल्या अक्कावाल्या माहितीये का नाही. बरोबर सांगितलं पाहिजे समजून माणसाला. कशाच्या कारणामध्ये आली त्या वेळेला आणि कशाच्या कारणापायी चिंचणीमध्ये आली अक्का मायवाचा आपण गुणगान करलं पाहिजे या तर बसलेल्या सभेला या तर वेळेला बरं का. आणि कशासाठी आली त्या वेळेला जसा कशा पायी तर आली पाहिजे अशी लागली ती चिचणी अक्का मायवाचा गुणगान सांगायला त्या तर वेळेला बरं का. माझा मल्हारी रुसून गेला घोड्यावर बसून गेला घोड्यावर बसून माळसा लग्नाची असून गेला घोड्यावर बसून माळसा लग्नाची असून लग्नाची असून माझ्या पिसाळ पवन्यान पिसाळ त्या पवन्यान माझ्या पिसाळ पवन्यान चालल्या यवळीला तुमच्या बागा जोडीला जोडी लाव ऋतिक या पिसाळ पिसाळ ग
कशी गेली पाहुणे त्या वेळेला. आणि जसं अक्का मायवा चिटणी सुरानगरला कसे गेले आपल्याला कथा दडली आपण गायला ह्या तर वेळेला बरं का. बरोबर काळाला मधल्या काळाला. आणि जसा भस्मासूर नावाचा दैत्य माजून गेला होता कृष्णा कोयना काटाला जंगल झाडीला 73 वेळेला बरं का. कृष्णा कोयना काटाला भस्मासूर नावाचा दैत्य माजला होता. घर लागला पाडायला, माणसं लागला मारायला, मंदिर लागला मोडायला त्या वेळेला. अशा प्रकारे भस्मासूर नावाचा दैत्य माजून गेला होता कृष्णा कोयना काटाला त्या तर जंगल झाडीला 73 वेळेला बरं का. आणि झाडाच्या खाली बसून ऋषी मुनी लागला होता तपश्चर्या करायला त्या वेळेला. बरोबर आहे. झाडाखाली बसून ऋषी मुनी लागला होता तपश्चर्या करायला, ऋषी मुनी लागला होता तकलीफ करायला. भस्मासूर नावाचा दैत्य 73 वेळेला बरं का. राग आला व माझ्या कैव म्हणाला, ऋषी बागा व बागा कैव म्हणाला. राजा याच्या व बघा कैव निघून, राजा याच्या व बघा कैव निघून. डिंब्या कुठला माझ्या मगावाली नाव नित्य डिंबा घालायला, नित्य डिंबा घालायला. बाबा नावाचा आडनाव काय झालं होतं बरं का त्यावेळेला. भस्मासूर नावाचा दैत्य माजून गेला होता कृष्णा कोयना काटाला घर लागला होता मोडायला, ऋषी मुनी लागलं होतं तपश्चर्या करायला लागला होता त्यांचा तपश्चर्या मोडायला 73 वेळेला बरं का. ऋषी मुनीला रागाला, रागाच्या भरात गेली विष्णुदेवाला. विष्णुदेवाला हात जोडून लागली विनंती करायला पाहुणे. आणि जसा ऋषी मुनी गेला इंद्र गाजला विष्णुदेवाकडे आणि विष्णुदेवाला तपश्चर्या लागली ती सांगायला आपल्या खाली मानव कांडाला भस्मासूर नावाचा दैत्य माजून गेला 73 वेळेला बरं का. काठी घेऊन मेंढ्या राखतोय भाळू मामाची. अहो काठी घेऊन मेंढ्या राखतोय भाळू मामाचे. काठी घेऊन मेंढ्या राखतोय भाळू मामाचे. माझे
बघा जोडीला टिंबड दादा देवायाचा या पुजारी व देवाचा पुजारी देवायाचा या पुजारी व देवाचा पुजारी आतापासून बक्षीस किती आहे माहिती त्यांचं 701 रुपयावर या दोन बागा जोडीला कारंजा दाढीला दोन बाबा जोडीला सुखी बाबा देवावं सुखी बाबा देवावं ऋषी मुनी गेला होता आपल्या कैलास भवनामध्ये इंद्रदेवाकडे 73 वेळेला बरं का देवाच्या जवळ गेली देवाच्या जवळ गेली देवाला लागली विनवंती करायला त्या वेळेला बरोबर आहे खाली मानव खंडाला हे करू दैत्य माजून गेलाय खंडाला 73 वेळेला बरं का देवा देवा तुम्ही इथं आलाय खाली मानव खंडाला त्या कृष्णा कोयना काटाला दैत्य माजला गाड्या दैत्य माजला असं ऋषी मुनी लागलं सांगायला त्या वेळेला ऋषी मुनी सांगत असताना आपल्या विष्णुदेवाला सांगत होता ऋषी मुनी खाली मानव खंडाला भस्मासुर नावाचा दैत्य माजून गेलाय जंगल लागलाय पान तोडायला आणि मानव लागलाय मारायला मंदिर लागलाय मोडायला असं लागलं तर जळ करायला 73 वेळेला माझ्या विष्णुदेवानं डोळे झाकला अंतरात बघितलं ब्रह्मदेवानं वर दिला होता त्या भस्मासुर नावाच्या दैत्याला त्या वेळेला भस्मासुर नावाचा दैत्यानं ब्रह्मदेवाकडनं वर मागून घेतला होता पहिल्या सत्ययुगाला 73 वेळेला बरं का वर कसा मागून घेतला होता पाहुणा मागून घेतला शरीर कोणाच्या हातानं कोणाच्या पायानं मरण नको असा वर घेतला मागून त्या वेळेला कोणत्याही आचार्य आणि स्त्री पुरुषानं मला मरण नको म्हणून असा वर मागून घेतला होता आपल्या भस्मासुर दैत्यानं 73 पहिल्या सत्ययुगाला 73 वेळेला वर दिला होता कारण का रात्र दिवस लागला होता तपश्चर्या करायला पाहुणे त्या वेळेला बरोबर आहे भस्मासुर नावाचा दैत्य आपल्या ब्रह्मदेवाची रात्र दिवस तपश्चर्या करीत होता 73 मुळे वर दिला होता भस्मासुर दैत्याला 73 वेळेला बरं का धरणी आईची माया कसा माहितीये का हे बने साईड तो हो आम्हाला काय करायचं या पावसात उन्हात पाऊस पडते पावसात ऊन पडते या धरणीला बोजा झालाय बरोबर आहे पोहोचे आता ह्या घरात निदान 10 माणसं असं पाहिजे बरोबर आहे माणसं मोकली तर किती आहेत बघा जरा कॅमेरा फिरवा हा
या धरतीवर मोजा झालाय धरणी आईची माया कशी रे जाईल वाया धरणी आईची माया कशी रे जाईल वाया कसिर जाईल वाया धरणी आईची माया कसिर जाईल वाया माझ्या रेडी माया अरे बगर माझ्या रेडी माया सुरती माझा या सोंगाड्या सुरती माझा या सोंगाड्या ऐकू जाऊ दे कोणाला ऐकू जाऊ दे कोणाला कारण त्या या नाळीला कसिर जाईल वाया लई दिवसानं अरे वा डोळ्याला बी येते लागा लई दिवसानं रोजानं आबाळा लागलंय गाया एक बोल दादा धरणी आईची माया कसिर जाईल वाया धरणी आईची माया कसिर जाईल वाया गावन दाव तुम्हाला आलव माझ्या या मनात गावन दाव तुम्हाला माझ्या या पाहुण्याला आड नवा या मासाडे शबाश शबाश माझ्या या पाहुण्याला आड नवा या पिसाला विजू माझ्या या पाहुण्याला आडव नवा या पिसाला कारण का पाहुणं काय म्हणते पूजारी देवाची लई नित्यनेमान पूजा करते रे लई सेवा जोरात करते रे कोणाचा घास ना या मुंबई ठिकाण त्या माकोबाईची मूर्ती बसवली ही मूर्ती कुठं सुद्धा नाही मुंबई शहरात माहिती आहे का तुम्हाला जरा मूर्ती दाखवा पाहुणं जसं तरी द्यायला विचार केला म्हणाला पुढच्या द्यायचं बाजूला त्या नवरा बायकोला मी आज 3 वर्ष झाली तो ओळीला येतोय होय आपण तिसऱ्या नावावर येतो आलो या आणि ती माझी मंगलाताई नित्य रोजच्या नियमाने आपल्या मातुबाईची सेवा करते बरे का ही घर आहे म्हणजे एक बंगला एक आमदाराचा बंगला कसा असतो रे अहो आमदार बंगले सुद्धा आज अशी शोभा नाही अशी शोभा या आपल्या घरात सुद्धा आता मला तर काय झाले ते वेळेला 3 वर्ष झालं होय इथं वरीला येतोय आजचं वर्ष तिसरा या येताना जरा वाटते अंधार आहे बर आत आल्यानंतर काय या राज बंगला बाबा होय पहिल्यांदा आलो तर माझं मन समाधान झालं का तर या कांद्या लाडीची मूर्ती पाहून बरं का माझं मन झालं उदास त्या वेळेला माकोबाईची त्या मूर्ती पाहून झालं मन उदास त्या वेळेला
आज माझ्या माकुबाची सेवा करण्यासाठी आपण सुद्धा इथं आले बरं का शहर त्याच वेळेला. मग त्या वेळेला कैलास भवनाला विष्णुदेवाच्या जवळ गेल्यानंतर ब्रह्मदेवानं वर दिला होता त्या पूर्वापासून रस्त्याला असणारा विचार केला मनाला ब्रह्मदेवांचा साळ वर्त दिला त्याला. असणारा विष्णुदेवाने विचार केला मनाला काही लागला होता म्हणायच्या वेळेला. पण एक चढताना आई नाव तुझं ओटाना नाही तन मला तन्नाची रूप तुझं डोळ्यानं मला तन्नाची बरं रूप तुझं डोळ्यानं बरं रूप तुझं रूप तुझं डोळ्यानं चैताच्या महिन्यात चैताच्या महिन्यात चढताना आई नाव तुझं ओटानं मला तन्नाची बरं रूप तुझं डोळ्यानं विष्णूया देवान अंतरतय जाणल अंतरतय जाणल पोटाला पाहुण कोणाच्या पोटाला जन्म बाबा घ्यायचा पाहुण जन्म बाबा घ्यायचा विचार त्या करला पाहुण विष्णू माझ्या देवान त्या करायला पाहुण विष्णू माझ्या देवान पाहुणा काय झालं होतं बरं का त्या कैलास भवनाला. विष्णुदेवानं त्यावेळेला वर दिला त्या देवाला काय लागली ते करायला पहिल्याच ती योगाला बरे का. आता दैत माजनाय खाली मानव खंडाला होय आपण चिखलीला जातो का जातोय. हो विष्णू पाहुणा चिखलीला जाताना एक नदी लागते का. होय लागते. कुठली लागते कुठली त्यांना जरा माहितीये का बघू द्या. त्या कृष्णा कोयनाच्या काठाला बला मोठा दैत्य माजून गेला होता भस्मासूर नाव होता त्या वेळेला. बडा मोठा दैत्य मारला त्यावेळेला घड्या लागला होता पाडायला मंदिर लागला होता वाढायला झाड झुडप लागला होता तोडायला त्याच वेळेला. झाड लागला पाडायला मंदिर लागला. मग त्या राक्षसाचा घात करायचा म्हणून विष्णुदेवाच्या मनात आलं पाहुणं. असणाऱ्या विष्णुदेवानं काय विचार केला बरं का त्याच वेळेवर कैलासला जाऊन त्यावेळेला मानव खंडामध्ये जायचं त्या दैत्याला मारायचं आणि दैत्याला मारायचं. ही जनावर पक्षी झाड लागला मंदिर लागला मोडायला असा विष्णू देवानं अवतार धारण केलं मैनूरच्या रूपानं. असणाऱ्या विष्णुदेवानं जसं तर त्यावेळेला आपल्या करड्या लाडीच्या रूपात त्यावेळेला रूप धारण केलं ना असणारा आला निघून त्यावेळेला मानव खंडाला त्याच वेळेला. माझ्या प्रेमाच्या फुलपाखरा तुझ्यासाठी कचुबावरा माझ्या प्रेमाच्या फुलपाखरा तुझ्यासाठी कचुबावरा. माझ्या फुलपाखरा तुझ्यासाठी कचुबावरा माझ्या प्रेमाच्या फुलपाखरा तुझ्यासाठी कचुबावरा.
येऊ नको माझ्या भेटीला मी येईल तुझ्या भेटीला मी येऊ नको तुझ्या भेटीला माझ्या विष्णू माझ्या देवाला बघ रूपाव मुख बाबा या धरलवा माझ्या महाविष्णू देवानं रूप धरलं बाई सारखी बाई दिसायला लागली पाहुणं बरोबर आहे. बाईचं रूप न धरलं आपल्या विष्णू देवानं मानव खंडाला त्या तर वेळेला बरं का त्या कृष्णा कोयनाच्या खाताना आपली विष्णुदेव लागला बाईच्या रूपामध्ये फिरायला त्या वेळेला कुणाच्या तर पोटी जन्म घेतला पाहिजे आता तर रूप घेतलं नक्की या भस्मासूर राक्षसाचा दैत्याचा घात करायचा म्हणून त्यावेळेला आणि जसा बाईचं रूप धरून अक्का बाईचं रूप धरून लागली होती फिरायला किन्ना कोयना काटाला त्या तर वेळेला बरं का मग बाबा भस्मासूर नावाला काय दिसलं त्यावेळेला भस्मासूर नावाचा दैत्य झोपी गेला होता आपला कृष्णासूर काटाला त्या तर वेळेला बरं का खंडेरायाच्या लग्नाला खंडेराया झाली माझी दैना रे तुझ्या विना जीव माझा राहिना खंडेराया झाली माझी दैना रे तुझ्या विना जीव माझा राहिना बांधून माझ्या गोड असवलं या धनगराच्या बाणून बरोबर आहे. धनगराच्या बाणून गोड गालात हसवलं शबास शबास बाणून गोड गालात हसवलं माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं बाणून गोड गालात हसवलं माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं बाणून गोड गालात हसवलं माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं आलं माझ्या बघा म्हणत आलं माझ्या बघा देण्यात आलं माझ्या बघा म्हणत आलं माझ्या बघा देण्यात रत्न बघा बघा बाई रत्न बघा बघा बाई रत्न बघा बघा बाई रत्न बघा बघा बाई
बघा आईव माझ्या चालल्या माझ्या ववीला येत गेली बघा प्रेमानं चालल्या माझ्या ववीला येत गेली बघा प्रेम माझ्या माया बघा ताईन लाडक्या माझ्या बघा पुन्हा माया बघा ताईन पाचशे एक बघा रुपया बघा केल्यात कोण माझ्या बघा ताईन आभारीने बघा देणार छोटी बघा लहान बघा मुलीन लहान माझ्या बघा तान्यान लहान बघा बघा मुलीन लहान बघा बघा मुलीन चालया बघा मुलीन माझ्या बघा माझ्या बघा ढोलाला कुसुमाया बघा नावाची आडनाव बघा काईव जातवाया बघा आईव आडनाव बघा काईव जातवाया बघा आईव कुसुमाया माझ्या पाहुणेना
शंभराची बघा नोट भाऊन बघा केल्यात शंभराची बघा नोट बापूबाईच्या बघा गाण्याला गेली बघा प्रेमाला गेली बघा प्रेमाला भेट दिली बघा प्रेमानं भेट दिली बघा प्रेमानं तुमच्या बघा बघा जोडीला जोडीला वो अंदाज रुपेश बघा नावाचा लान बघा बघा बाळानं लान बघा बघा ताण्यानं लान बघा बघा बाळानं रुपेश बघा बाळानं नाव बघा काही पिसाळ्या बघा नाव बघा काही पिसाळ्या बघा माझ्या गाण्याला गाण्याला 201 बघा रुपये त्या लावलं माझ्या बघा डोलाला आभारी मी बघा देणारा लावलं माझ्या बघा डोलाला आभारी मी बघा देणारा चिंचणीची हवन बाईला सोचून चिंचणीची हवन बाईला सोचून चिचणीला गेल्यावर गार लागते नाही बरोबर आहे, गार 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 लागतंय. मुंबई नाही बरोबर आहे, गावची नाही ऊसाचा मळा आहे, पाण्याचा भाग आहे बरोबर आहे, पाण्याखाला माळ. अवगार अवगार चिंचणीची हवन बाईला सोचना गार चिंचणीची हवन बाईला सोचना गार कुंकू देऊन भाती जमाकू बाईला होती काय म्हणलं हळद कुंकू घेऊन हाती सकाळच्या लागला गार चिंचणीची हवन बाईला सोसना गारवा गार चिंचणीची हवन बाईला सोसना गारवा चिंचणीची हवन बाईला सोसना गारवा गार चिंचणीची हवन बाईला सोसना गारवा हळद कुंकू घेऊन हाती सकाळच्या गाडीला किती बरोबर आहे नाही केली नारळ घेऊन हाती सकाळच्या गाडीला किती अगगार चिंचणीची हवन बाईला सोसना गारवा गार चिंचणीची हवन बाईला सोसना गारवा गार चिंचणीची हवन बाईला सोसना गारवा गार चिंचणीची हवन बाईला सोसना गारवा
किसना तोंडाच्या काटाला बाबा काय झालं होतं पुढल्या बाजूला त्याच वेळेला विष्णुदेवानं मोहिनीचं रूप धरलं पाहुणं आणि असणाऱ्या कृष्णा काटाला गेला त्याच वेळेला बरं का बाई सारखी बाई झाली. आता त्या अकरा मायेवरच्या फटावरती आरती मिशी आहे, आरती मिशी नाही. होय जसे तसं रूप धारण केलं माझ्या विष्णू देवीनं विष्णू देवाला जसं चांदीच्या काटाला त्याच वेळेला पहिल्याचं ती गोळा विष्णू देवानं महात्माईचं रूप धारण केलं आणि आरती भट्टावर विषयी आरती नाही वेळेला असणाऱ्या स्त्रीचं रूप धारण केलं जसं तर त्याच वेळेला खाली मांडव खंडाला गेला त्याच वेळेला दैत्यानं बघितलं बाईला जसा दैत्य हरकून रटून झाला त्याच वेळेला असणाऱ्या बाईला बघून त्याच वेळेला पुन्हा असणाऱ्या भस्मासूर दैत्याला कळालं नव्हतं हे कोण आहे बरगा त्याच वेळेला आईला म्हणलं मी इतक्या दिवस झालं जंगलात मी फिरतोय कधी असली बाई सुंदर दिसली नाही. अहो कधी दिसलं नाही मी जन्मापासून बघतोय बरगा आज दिसायचं कारण काय असेल. आज दिवस शिकडं उगवतो, हा शिकडं कसा उगवलाय कसं काय उघडा कोणाटा म्हणला असणारा भस्मासूर दैत्याने विचार केला मनाला या किसना कोयना काटाला सुंदर बाई नागशिराई साधू गेली नेसून असून या नदीच्या काटानं चालली बरं का. एवढी स्त्री असणारी दिसली बरोबरीला भस्मासूर दैत्याने विचार केला मनाला भस्मासूर दैत्याला हला टाका म्हणायला बाबा रे गेलं पाहिजे त्या स्त्रीच्या जवळ कोण आहे बघितलं पाहिजे बरं का. कुण्या गावाचं आलपा करू बस अक्का माई दिसली त्याला कुण्या गावाचं आलपा करू बस बस नाही ठेवलात खुद खुद असतही गालात बस नाही ठेवलात खुद खुद असतही गालात. नाही ठेवलात खुद खुद असतही गालात. जितेंद्र बघा नावाचा जितेच या बघा नावाचा माझ्या जितेच या पाहुण्यानं माझ्या जित